विविध भारती पुणे ठळक बातम्या. आळंदी इथं सुरू असलेल्या कार्तिकी यात्रेमध्ये काल एकादशी निमित्त पहाट पूजा विधिवत पार पडली. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर वेदघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यंदा माऊलींच्या पहाट पूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी या गावच्या लोखंडे दाम्पत्याला मिळाला. कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक आळंदीत आले असून उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दिन आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठानं आणि डिजिटल परिवर्तन सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या योटा डेटा सर्व्हिसेसनं शक्ती एआय लॅबच्या भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उद्योग जगतातील अग्रगण्य संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार यंदा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 1 लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसिद्ध उद्योजक आणि एसआर उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशिकांत रुईया यांचं मुंबईत निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पुणे जिल्हा हॉकी संघटनेच्या मान्यतेनं मेजर ध्यानचंद स्टेडियमवर जिल्हास्तरीय आंतरशालेय फादर मेमोरियल हॉकी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. स्पर्धेत सलामीच्या लढतीत कर्नल भगत इंग्लिश स्कूलनं रामचंद्र गायकवाड हायस्कूलचा 10-0 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. तसंच खडकी एज्युकेशन सोसायटी लोकमान्य टिळक हायस्कूलनंही विजयी सलामी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.